वाढवण्यात येईल। चला लक्षवेधी क्रमांक 3 श्री सुहास कांदेजी। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय कोण आहे? मंत्री महोदय कोण आहे? अध्यक्ष महोदय नाही अध्यक्ष महोदय नाही गृहराज्यमंत्री ग्रामीण हे प्रश्नोत्तराच्या तासाकरता वरच्या सभागृहामध्ये आहेत, ते उत्तर देणार आहेत। त्यांचं ब्रीफिंग त्यांनी घेतलंय, पण त्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल ज्यांनी ब्रीफिंग घेतलं त्यांनी उत्तर देणं उचित राहील। कोणते घ्यायचे सर? अत्याचाराचा गंभीर विषय कोणते घ्यायचे? माहिती दिली पाहिजे। बावनकुळे साहेब देतील, संवेदनशील नेते आमचे ते। हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे? मग कसं करायचं? सांगा ना मला, देऊन द्या ना मला। एवढा गंभीर विषय आहे। चला बोला। माननीय अध्यक्ष महोदय, हा माननीय मंत्री महोदयांनी जे विनंती केली आहे ही लक्षवेधी ही लक्षवेधी आज राखून ठेवू, उद्या घेऊ दादा दादा। चला लक्षवेधी नंतर घेण्यात येईल सांगितलं। थांबा एक मिनिट थांबा ना। चला हा आपण पुकारा, उत्तर देतात आपण पुकारा। महोदय छापल्याप्रमाणे चला बोला आता सुहास कांदेजी बोला। अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे, खात्याचं उत्तर पाहिजे। अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही। अध्यक्ष महाराज, उत्तर कोणी द्या? गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे। अर्जुन भाऊ ठीक आहे, काय म्हणतो? भुजबळला पाडून आलो इथं। हो. चला हे म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी। चला लक्षवेधी ओके। कांदे साहेब ऐका ना। कांदे साहेब बघा, लक्षवेधी क्रमांक 3, 4, 5, 6 याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल। आता लक्षवेधी क्रमांक 7 घेऊया। हो आलं लक्षात। चला लक्षवेधी क्रमांक 7। अरे उत्तर दे ना हे बाबा, बोला। उत्तर दे ना। काय खुलासा करा जरा, कुठल्या नियमात आहे लक्षवेधी मंत्री नाही म्हणून? एरवी ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा असते विविध खात्याची, त्यावेळेस एक मंत्री असतात आणि सांगतात तुमच्या, आपण असं म्हणतो सरकारकडून की ही सामूहिक जबाबदारी आहे। एक दुसरा, मला आपल्याकडून रुलिंग पाहिजेत माझ्या या प्रोसिजरवर। अध्यक्ष महोदय, एका खात्याचे एक मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे प्रत्येक खात्याला। हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावेत, राज्यमंत्री असले तर कॅबिनेट खाली असावेत आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा। आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो आणि इथे मंत्री नसताना ऍडजॉर्न करा 10 मिनिट, येऊ द्या मंत्री। पुढचं काम अरे लक्षवेधी 15 लक्षवेधी होतात आणि महत्वाच्या विषयाला नाही मिळत नाही। अध्यक्ष महोदय ठीक आहे, हे बरोबर नाही। सुहास कांदेजी आपली लक्षवेधी घेण्यात येईल, आपण बसा। चला लक्षवेधी क्रमांक 7 श्री नरेंद्र भोंडेकरजी। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7। लक्षवेधी क्रमांक 7 हो घेणार ना शक्यतो आजच घेणार। आले की घेऊ, लगेच आजच घेऊ। आपण घेणार, आजच घेणार। अरे आज घेणार आपली लक्षवेधी, घेणार आपली सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली। मंत्री आले की आजच घ्या। काय आजच घ्या। मुलीचा बाप आहे, एका बहिणीचा भाऊ आहे मी। हे बघा, इथं असलेला प्रत्येक जण एका मुलीचा बाप आहे। कांदे साहेब बघा, आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपले लक्षवेधी घेऊ, आपण खाली बसावं। चला घ्या, आता पुढचं कामकाज घेऊ द्या। काय पद्धत आहे ही? काय योग्य नाही, हे योग्य नाही। हे बघा विधान परिषद मध्ये आहे, सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही खाली। सुहास कांदेजी आपण खाली बसा, आपली लक्षवेधी घेण्यात येईल, आपण खाली बसा, आज घेऊ, खाली बसा।
प्रश्न उत्तर तास झाला की आपली लक्षवेधी घेऊ. खाली बसा आपण. काय पद्धत आहे? चला लक्षवेधी क्रमांक 7 घ्या. भोंडेकरजी आपण पुकारली का? हो आले की घेऊ. आले की घेण्यात येईल. ते छापल्याप्रमाणे आपण जागेवर बसा. जागेवर बसा. अध्यक्ष जागेवर महोदय. बसा. जागेवर बसा. अध्य- नाही हे बघा हे सर्व चुकीचं आहे. हे सर्व चुकीचं. हे बघा नाही तुम्हाला नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार म्हटल्यानंतर विधान परिषद मध्ये मंत्री महोदय आल्याबरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतरही आपण शांत होत नाही. काय करायचं? आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना. आपला 12 लक्षवेधी दाखवलेले आहेत. आपण मागे पुढे घेतोय सर्व लक्षवेधी घेतलेले आहे. खाली बसा. आपण खाली बसा. चला मंत्री महोदय बावनकुळे साहेब आपण उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, भंडारा घेऊ जिल्ह्यामध्ये अध्यक्ष आले की घेऊ. महोदय, आता सर्वच घ्यायचे आज. अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पवनी तालुक्यामध्ये